विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झालेला आहे. अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी सकाळीच टीव्हीवर पाहिली. धक्का बसला. दादा आणि मी 1991 पासून तर आजतागत एकत्र राजकारणामध्ये काम करत आहे. त्यांच्या जीवनातले अनेक पैलू मी जवळून पाहिलेले आहे. स्पष्ट वक्तेपणा आणि घेतलेली भूमिका न सोडण्याची त्यांची भावना, नेहमी ते आपल्या वाक्याशी म्हणजे जे बोलले त्याच्याशी प्रामाणिक राहिले. अनेक वेळा त्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगले निर्णय घेतले. खासदार म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट काम केलं. असा राजकीय प्रवासामध्ये त्यांची दिवसेंदिवस असे मुख्यमंत्र्यापर्यंत जी वाटचाल झाली ती विलक्षण आहे. त्यांची कामकाजाची पद्धती एक आदर्श पद्धती होती. दिलेला शब्द पाळण्याची त्यांची भूमिका होती आणि जे होईल ते स्पष्टपणे होण्यासारखं असेल तरच ते सांगायचे, नसेल होण्याचं तोंडावर सांगायचे की होणार नाही. याच्यामध्ये विनाकारण शक्ती खर्च करू नका. व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांचे संबंध माझे आणि त्यांचे चांगले होते. पण असा एक राज्याचं नेतृत्व जे भावी कालखंडामध्ये मुख्यमंत्रीपदापर्यंत जाऊ शकलं असतं, अशा नेतृत्वाचं आज अस्त झालेलं आहे. आम्हाला तर धक्का पोहोचलाच, पण महाराष्ट्राची आणि देशाची पण खूप मोठी हानी झालेली आहे. अनेक विषय त्यांच्या संदर्भामध्ये सांगता येतील, बोलता येतील, कारण सहवास अनेक वर्षाचा आहे. मी विरोधी पक्षनेता होतो, ते सत्तेमध्ये होते, आजही ते आमच्या बरोबर आहे आणि घड्याळावर एकत्र लढण्याची भूमिका माननीय शरद पवार साहेबांनी परवा जाहीर केली. म्हणजे ज्या जाहीर केली त्याच्यानंतर अधिक बळ या संघटनेला मिळेल असं वाटलं होतं. पण अशा क्षणामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हानी झाली. भाऊ, तुम्ही विरोधी पक्षनेता असताना किंवा महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना एखादा मोठा क्षण किंवा एखादी मोठी आठवण? नाही, मी विरोधी पक्ष नेता असताना अनेक प्रहार टीका टिप्पणी त्यांच्यावर केली. बऱ्याचदा त्यांच्या खात्यावरही बोललो, बऱ्याचदा वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये बोललो, परंतु त्यांनी या संदर्भामध्ये काही दुरावा निर्माण झाला नाही. त्यांनी जी टीका आहे ती विरोधकांची टीका आहे आणि विरोधक टीका करणं स्वाभाविक आहे अशा स्वरूपाचा विचार मांडत त्यांनी संबंध कधी बिघडू दिले नाही.